निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आज आपण ऐकणार आहोत स्वराज्य कार्यास प्रारंभ. रांझ्याच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते. घरी एकटे बसत, नाहीतर फिरतीवरती असत. पुण्याला येताच राजे रोहिडेश्वरकडे निघाले. शिवापूरचा सारा वाडा पहाटेच मावळ्यांनी फुलून गेला होता. राजे जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या बरोबर दादाजी नरसप्रभू गुप्ते, येसाजी, तानाजी, बाळाजी, चिमणाजी ही मंडळी होती. भीमा लोहार मुजरा करून उभा राहिला आणि राजांना म्हणाला, राज 50 तलवारी आणि 100 भालं तयार हायती. राजांनी शाबासकी दिली आणि सगळेजण रोहिडेश्वराकडे निघाले. भर 2 प्रहरी रोहिडेश्वरावर सगळेजण पोहोचले. शिवाजी राजांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज होतं. रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर राजांनी शिवलिंगापुढे साष्टांग दंडवत घातला आणि राजे म्हणाले, दादाजी पुन्हा विचार करा. दादाजी म्हणाले, विचार केव्हाच ठरला राजे. जगायचं असेल तर वाघाचं जीवन जगू, शेळी म्हणून जगावंसं आता वाटत नाही. राजांनी दादाजींचा हात हाती घेतला आणि पिंडीवरती ठेवत राजे म्हणाले, मग वा पुढं. हर हर महादेव. शंभू नारायणा, आज तुझ्या प्रेरणेनं आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत. जोपर्यंत स्वराज्याची उभारणी होत नाही तोपर्यंत मैत्रीसाठी धरलेला हा हात आम्ही कधीच सोडणार नाही. एवढे बोलून राजांनी पिंडीवरचा बेल उचलला आणि मस्तकी लावला. दादाजींनीही तसेच केले. नारळ फुटले. प्रसादाचे ताट घेऊन पुजारी बाहेर आले. मंदिराच्या समोर जमलेले सवंगडी आनंदाच्या नजरेनं राजांच्याकडे पाहत होते. राजे पायरीवर बसले. प्रसाद वाटला जात होता. येसाजी, बाजी, तानाजी हे सारे जण राजे आता काय सांगतात इकडे लक्ष देऊन होते. तोवर राजे म्हणाले, येसाजी, आज आपण शपथ घेऊन मोकळे झालो. हे दैवत स्वयंभू आहे. यानं आम्हाला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली. आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे, तेही तो पूर्ण करेल. पहिली चाल कुठे करायची हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. तोवर तानाजी म्हणाले, एवढा विचार कसला करत बसलाय. देवा मोरा, आता शपथ झाली तेच पहिले ठिकाण. अहो म्हणजे रोहिडेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणूया, कसं? राजे म्हणाले, फार सुरेख. पण गडाची हालत? बाजी म्हणाले, मी फिरून आलोय गड. लय तर 200 पातूर शिबंदी असेल. गड काय मजबूत बी नाही. चारी बाजूने नुसतं खिंडार आहेत. राजांनी दादाजींना विचारलं. दादाजींनी होकारार्थ मान हलवली. ठरलं, रोहिडेश्वरावर प्रथम चाल करायची. राजे म्हणाले, उद्याच रोहिडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ. हर हर महादेवची गर्जना उठली. रात्रीतून पहाट होत असताना राजे आणि साथीदार रोहिडेश्वराच्या पायथ्याशी पोहोचले. गडाच्या दरवाजावर पहारेकरी पहारा देत बसले होते. पावसाळा आता लवकरच येणार होता आणि म्हणूनच गडावर झडी बांधायचे काम सुरू झाले होते. भारे घेऊन जाणारे लोक सरळ गडामध्ये जात होते. पण जसे जास्त भारे जाऊ लागले तसे एका पहारेकऱ्याचे लक्ष त्याच्याकडे गेले. एवढे सारे भारे गडावरती येत असल्याचे बघून पहारेकरी वैतागला आणि म्हणाला, आज पातूर काय झोपला होता का रे? किती भार चढत्यात गडावर. इतक्यात आणखीन एक भारा पहारेकऱ्यासमोर आला. पहारेकऱ्यानं हटकलं. कुठलं भार? भारेवाला म्हणाला, इथलंच जी, गाव मावळजी, असं म्हणत भारेवाला आत गेला. पाठोपाठ 3 मुंडासे बांधलेले, ठेवणीतले कपडे केलेले, कमरेला तलवार, हाती भाला घेतलेले गडात घुसले. पहारेकऱ्याकडे न पाहता पुढे जाऊ लागले. तोवर पहारेकऱ्याने हाक मारली, अ पाहुणं, असं एकदम कुठं आत घुसतायचा? कोण कुठलं सांगशील का नाही? अहो लगीन ठरवाय निघालोय आम्ही. अहो पण कुणाचं? अहो गडाचं. अहो गडाचा पोरगा म्हणजे गडाचंच की, नाही का? एवढं सगळं सुरू असताना एका पहारेकऱ्याच्या डोक्यामध्ये शंकेची पाल चुकचुकली. त्याला कुठेतरी हे खटकत होतं. हे भारेकरी, लग्न ठरवायला गेलेले हत्यारबंद माणसं त्याला काहीच सुचेना.
त्याच वेळी आणखीन एक भारा आतमध्ये घुसला आणि पहारेकऱ्यानं त्याला थांबवून भारा उघडायला सांगितला. पहारेकऱ्यांनी बघितले, सूर्य वर चढला होता. तो बेताने वाकला आणि एकदम तोंडात बोट घालून त्यानं शीळ घातली. भाऱ्यातून तलवार उपसली गेली. उभ्या जागी पहारेकऱ्यांचे डोळे ताठरले. क्षणात तो देवडीकडे धावू लागला. त्याने 2 पावले टाकले असतील नसतील तोवर त्याच्या पिंढरीवरती जबरदस्त घाव बसला. ओरडत ओरडत पहारेकरी कोसळला. शिळेचा आवाज घुमताच भारेकरी सावध झाले. सर्व भारेकऱ्यांनी आता तलवारी उपसल्या होत्या आणि सगळीकडे चकमक सुरू झाली. नगाऱ्याचा आवाज गडावरती घुमू लागला. गडाच्या 4ही बाजूंनी हर हर महादेवच्या गर्जना उठत होत्या. तलवारींचे सपासप वार होत होते आणि पाहता पाहता 4ही बुरुजांच्या चौक्या काबीज झाल्या. गडावरती एकच गोंधळ माजला होता. शिवाजी आला, शिवाजी आला. आरोळी उठत होती. किल्लेदार तलवार घ्यायला वळाला, पण त्याच वेळी 4ही बाजूंनी शिवाजी राजांचे लोक पुढे आले आणि किल्लेदार गिरफ्तार झाला. शिवाजी राजे एका बुरुजावरून हे सारे काही पाहत होते. आता गडावरती शांतता पसरली. राजे संथ पावले टाकीत पायऱ्या उतरले. साऱ्यांचे मुजरे झडले. अभिमानाने, कौतुकाने साऱ्यांचे चेहरे आता फुलले होते. किल्लेदाराला राजांच्या समोर हजर केले. किल्लेदार थरथरत होता. उसन्या अवसानाने तो म्हणाला, हे बरं हवं, सांगून ठेवतो, लय दिस या गमजा चालायच्या नाहीत. राजे म्हणाले, येसाजी, गडावर तोफ आहे का? येसाजी म्हणाले, जी राज. मग याला तोफेच्या तोंडी द्या. राजांनी असं म्हणताच किल्लेदार एकदम राजांच्या पायावर पडला आणि गयावया करत म्हणाला, राज, यात माझा काय गुन्हा नाही. गड तुमचाच आहे. सांगशील ती चाकरी करेन. राजे दादाजींच्याकडे वळून हसत म्हणाले, दादाजी, पाहिलं, ही आदिलशाहीची इमानी माणसं. येसाजी, किल्लेदारांना नजर कैदेत ठेवा आणि पुढची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही गडावरच राहा. बाळाजी, चिमणाजी, गडाची मालमत्ता, धान्य, शिबंदी याचा हिशेब करा. आम्ही पुण्याला जाऊन ताबडतोब माघारी येऊ. गडाच्या बाया बापड्या येऊन राजांच्या पाया पडत होत्या. राजांनी साऱ्यांना धीर दिला. जखमींना तातडीने डोलीने शिवापूरच्या वाड्यात हलवण्यात आले. गडाच्या प्रथम दरवाजाशी येताच राजांचे लक्ष नगारखान्यावर फडकणाऱ्या हिरव्या ध्वजावरती गेले. राजांनी दादाजींना विचारले, दादाजी, आपला झेंडा आणलात ना? जी म्हणत दादाजींनी झेंडा पुढे केला. दादाजी, देवाच्या इच्छेनं स्वराज्याचं पहिलं पाऊल पडलं. त्याच देवाचा ध्वज आम्ही यापुढे वापरू. देवाचं राज्य उभं करू. राजे नगारखान्यावरती गेले. आदिलशाही ध्वज उतरला गेला आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर भगवा ध्वज फडकू लागला. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.